राज्यामध्ये मवियाचं सरकार आल्यावर 6 महिन्यांमध्ये केंद्र सरकार डळमळीत होईल असं आव्हान संजय राऊतांनी महायुतीला दिलंय। तर आम्ही आमच्या बंडखोरांवर कारवाई केली, मात्र शरद पवार गटानं बंडखोरांवर अद्याप कारवाई का केलेली नाही असा सवाल संजय राऊतांनी मित्रपक्षांना विचारलाय। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होतोय आणि हा पराभव होतात म्हणजे आमचं सरकार येतात पुढल्या 6 महिन्यामध्ये नरेंद्र मोदींचं दिल्लीतलं सरकार डळमळीत होत आहे। अख्ख्या देशाचं लक्ष महाराष्ट्रावर लागलं, या निकालाकडे लागलेलं आहे। म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा, त्यांचं अख्खं केंद्रीय मंत्रिमंडळ, गुजरातचं मंत्रिमंडळ हे संपूर्ण राज्यामध्ये फिरतं। आम्हाला खात्री आहे की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार झालेली आहे ना, करायची काय। रामटेकमध्ये काँग्रेस पक्षाचे राजेंद्र मुळूक यांनी बंडखोरी केलेली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली की बाबा तिथे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे विशाल बरबटे, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। पण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आमच्या सहकाऱ्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले आणि ते मागे घेतलेले नाहीत। आता त्याचा काय परिणाम होतोय तो आम्हाला पाहावा लागेल। जळगाव जिल्ह्यामध्ये तिकडे पाचोऱ्यात ना, पाचोऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एक उमेदवार आहेत, कोणतरी दिलीप वाघ म्हणून कोणतरी आहेत, ते त्यांना कोणी उभं केलंय मला माहित नाही। अशा लोकांची हकलपट्टी व्हायला पाहिजे। आम्ही आमच्या पक्षातल्या अनेकांची हकलपट्टी केलेली आहे, काही ठिकाणी काँग्रेस पक्षानं सुद्धा हकलपट्टी केलेली आहे।